हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा आणि नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला माहीतच आहे की व्हिडिओ आपले वास्तुशांतीचे येत आहेत आणि आत्तापर्यंत तुम्हाला वास्तुशांतीच्या व्हिडिओचे 4 पार्ट आलेले आहेत, म्हणजे 4 व्हिडिओ आलेले आहेत आणि आजचा आहे ना शेवटचा लास्ट पार्ट आहे, 5वा. तर हा वास्तुशांतीचा व्हिडिओ शेवटचा असणार आहे. तर आत्तापर्यंतचे जे तुम्ही 4 व्हिडिओ जर नसतील बघितले, 4 पार्टमध्ये आलेले वास्तुशांतीचे व्हिडिओ तर नसतील बघितले तर नक्की बघा, तुम्हालाही खूप आवडतील. आणि जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं पाण्याचा कार्यक्रम आणि नंतर मानपानाचा कार्यक्रम, हा सगळं काही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आणि थोड्याफार नातेवाईकांची मी ओळखसुद्धा करून दिली होती. सगळ्यांचंच काय पॉसिबल नव्हतं, कोणी तिथे होतं कोणी नव्हतं. तर बघूया या व्हिडिओमध्ये जमलं, कोणी दिसलं माझ्यासमोर तर मग मी ओळख करून देईन. पण कोणी होतं कोणी नव्हतं असं मी तुम्हाला सांगितलं. तर चला असू द्या. आता तो सगळा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आता आहे जेवणाचा कार्यक्रम, म्हणजे भोजन समारंभ. तर सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आणि दुपारची वेळ होती. तर आता ना ते सगळं झाल्यानंतर सुवासिनींचा कार्यक्रम चालू झाला. तर पहिल्यांदा सुवासिनी बसवल्या जातात आणि त्यांना आता जेवण वाढण्याचं काम चालू आहे. तर आता वास्तुशांतीच्या प्रसादामध्ये किंवा वास्तुशांतीचा जो कार्यक्रम होता तर तेव्हा जेवण काय होतं ते मी सांगते. मेनू काय होता, जास्त काही नव्हता, थोडाफार होता पण व्यवस्थित आणि छान होता. तर पुलाव होता, मिक्स व्हेज होतं आणि बुंदीचे लाडू होते, तळण वगैरे होतं आणि ना सोबतच पुरणपोळ्यासुद्धा होत्या. तर ना पूजेसाठी पुरणपोळ्या लागतात ना, तर पुरणपोळ्यासुद्धा होत्या आणि सुवासिनींच्या ताटाला पुरणपोळी लावली जाते. तर इथे तुम्ही बघू शकता ताटामध्ये पुरणपोळीसुद्धा आहे. प्लस प्रसादाचा ना शिरासुद्धा होता. आणि जे कोणी ना पाहुणे वगैरे जवळचे जे येत होते तर ते कोणी लाडू आणत होतं तर कोणी जिलेबी वगैरे आणत होतं. तर ती भरपूर साऱ्या प्रमाणात असते ना, तर मग आम्ही ते सुद्धा ताटाला लावून देत होतो, कारण मग ते असं म्हणजे वेस्ट जाया नको ह्या हेतूने. तर असं जेवण होतं, वास्तुशांतीचा असा मेनू होता. तर इकडे सगळ्या सुवासिनी जेवायला बसल्यात. 11 सुवासिनींना बसवलेलं जेवायला. तर बाहेरच्या कोणत्या नाही आहेत, तर ज्या पाहुण्या असतात तर आत्या वगैरे तुम्हाला दिसत आहेत, मावशा दिसत आहेत आणि माझ्या आईची काकी वगैरे कोणी असे रिलेटिव्स आहेत. तर असे 11 जणी बसलेले आहेत आणि घरामध्ये सुवासिनी जेवायला बसवल्या आणि बाहेर जे काही पुरुष मंडळी होते तर त्यांना मंडपामध्ये जेवायला वाढले. तर व्हिडिओ ना खूप छान आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला म्हणजे दुपारपासून जो काही भोजनाचा कार्यक्रम चालू झालेला तो रात्रीपर्यंत कसा झाला, काय झालं हे तुम्हाला सगळे व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथून पुढे व्हिडिओ सगळा संध्याकाळचा चालू होतो आहे, म्हणजे की 7-7:30 नंतर जे काही शूट केलेलं आहे ते तुम्हाला आता बघायला मिळेल संध्याकाळच्या वेळेचं. तर आत्तासुद्धा भोजन कार्यक्रम चालू आहे. तर दुपारपासून भोजनाचा कार्यक्रम चालू झालेला तो 11-1 वाजेपर्यंत चालूच होता रात्रीच्या. तर ना दुपारी कसं जे काय पाहुणे मंडळी होते किंवा थोडेफार ओळखीचे मित्रपरिवार जो होता तर ते होते आणि जेवढे होते तर तेवढेच सुवासिनींचा कार्यक्रम नंतर जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर तिथेच शूट करायचं ना स्टॉप घेतलं आणि थांबवलं, कारण ना खूप जास्त कंटाळा आला होता आणि ना जरा म्हटलं रिलॅक्स करूया. दिवसभर ना असं कोणी ना कोणीतरी येतच होतं आणि त्यांचं जेवण खावण मानपान म्हणा हे सगळं चालूच होतं. पण दुपारी ना खूप म्हणजे खूपच कंटाळा आला होता, कारण ना पहाटेपासून हे सगळं चाललेलं होतं आणि सगळेच दमलेले होते. आणि तुम्ही जर ना या व्हिडिओचे वास्तुशांतीच्या व्हिडिओचे जे 4 व्हिडिओ आहेत तर 4 पार्ट आहेत ना, ते तुम्ही नसतील बघितले ना तर तुम्ही नक्की बघा, तुमच्या सर्व काही लक्षात येईल. मी पहिल्यापासूनचे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत शेअर केलेले आहे. आजचा व्हिडिओ ना शेवटचाच आहे, अगदी पूजेला सुरुवात करायच्या अगोदरपासून व्हिडिओ आहे. तर वास्तुशांतीचे ना एकूण 5 पार्ट झालेले आहेत व्हिडिओचे. तर नक्की बघा, नसतील बघितले तर तुम्हालाही आवडतील आणि एक सलग असे व्हिडिओ बघायला मिळतील. तर तुम्हाला काही व्हिडिओ बघण्यासाठी थांबावं नाही लागणार. ज्यांनी बघितले नाही त्यांच्यासाठी सांगते.
आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत ते सुद्धा मला नक्की सांगा आणि लाईक करत जा, कमेंट करत जा आणि जास्तीत जास्त व्हिडिओना शेअर करा. तर चला व्हिडिओना स्किप न करता बघा. तर हा भोजन समारंभाचा कार्यक्रम तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायला मिळणार आहे आणि मिळतोयच. तर भोजन समारंभ म्हटला आणि जेवणाचा कार्यक्रम म्हटला की तो प्रत्येक कार्यक्रमातला ना महत्त्वाचा भाग असतो आणि हा व्हिडिओसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तर ना बाहेरसुद्धा ना पुरुष मंडळींना मंडपामध्ये जेवायला वाढले आणि घरात हॉलमध्ये सुद्धा ना महिलांची पंगत बसले. आता नाही इथून पुढे खूप जास्त गर्दी झाली होती म्हणून बाहेर पोर्चमध्ये सुद्धा ना महिलांची पंगत बसवली गेली. तर ना इथे ना माझ्या बहिणीच्या मैत्रिणी आल्यात आणि खूप म्हणजे खूपच वर्षांनी चौघीजणी एकत्र भेटल्या. कारण पण तसंच होतं, कारण ना वास्तुशांतीच्या वेळेसच आमच्या गावची म्हणजे माहेरची यात्रा होती आणि यात्रेनिमित्त त्या पण आलेल्या होत्या. त्याच्यामुळं कसं वास्तुशांती आणि यात्रा दोन्हीही योग त्यांना साधता आले आणि एकमेकींना भेटता आलं. तर असं खूप खूप वर्षानंतर हे जीवाभावाच्या मैत्रिणी भेटल्याच्यानंतर एक वेगळाच आनंद असतो नाही का. तर इथे प्रत्येकाची लगबग आणि गडबड चालूच आहे आणि प्रत्येकजण आपापल्या काही ना काहीतरी कामात व्यस्त आहे. तर चला तुम्हीसुद्धा व्हिडिओ ना नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते मला नक्की सांगा. Do something more and create something that is not going to feel like the same thing.
तर बघा चौघी मैत्रिणी कशा एकत्र जेवायला बसल्यात आणि खरंच खूप छान वाटतं. असं खूप वर्षानंतर मैत्रिणी भेटल्यानंतर, नाहीतर आता लग्न झाल्यानंतर संसारात आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी असतं, असं आवर्जून कधी भेटलं जात नाही. पण यात्रेच्या निमित्ताने आणि त्याच वेळेस वास्तुशांती होती म्हणून या चौघींची एकत्र गाठ पडली. तर आता आपल्या वास्तुशांतीच्या व्हिडिओंची सुद्धा सांगता करण्याची वेळ झाली. आत्तापर्यंत तुम्हाला 4 व्हिडिओ आले आणि हा शेवटचा व्हिडिओ आहे. तुम्ही जर पहिले 4 व्हिडिओ नसतील बघितले तर नक्की बघा आणि हाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तर चला आता या व्हिडिओची वास्तुशांतीच्या व्हिडिओची मी सांगता करते आणि यानंतर तुम्हाला यात्रेचा व्हिडिओ येईल तर तोही तुम्ही आवडीने आणि शेवटपर्यंत नक्की बघाल अशी मी आशा करते. आणि या व्हिडिओची मी इकडे सांगता करते. तुम्हाला वास्तुशांतीचे व्हिडिओ कसे वाटले हे मला जरूर सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कमेंट करत जा, लाईक करत जा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.